नमस्कार, मी वैद्य परमात्मा ठाकरे। आजची एक दुर्मिळ वनस्पती आणि चमत्कारिक वनस्पती ही मोस्टली खडकाळ भागामध्ये येत असते। हिचं नाव आहे अधपुष्पी। हिच्या नावातच आहे, हिचे जे फुलं असतात हे खालच्या दिशेने जमिनीच्या म्हणजे जमिनीकडे असे खाली वाकलेले असतात, म्हणून हिचं नाव ग्रंथात अधपुष्पी असं ठेवलं, असा ग्रंथाचा एक आधार मिळतो। आणि या वनस्पतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही वनस्पती कॅन्सरसारख्या आजारावर उत्तम असा पर्याय म्हणजे अधपुष्पी। या वनस्पतीचा 15 ते 20 ml रस हा सकाळी घेतल्यास तर कॅन्सरची ग्रोथ ही कंप्लीट थांबते आणि शरीरात नवीन सेल्स किंवा शरीराचं इम्युन सिस्टम हे खूप स्ट्रॉंग होतं। नंबर 1। नंबर 2, या वनस्पतीमुळे जर तुमच्या अंगात खूप जुना जर ताप मुरलेला असेल किंवा थंडी वाजून ताप येत असेल किंवा वारंवार लहान मुलांना किंवा ज्येष्ठ लोकांना ताप एक अंगातला निघतच नाही आणि तो एक थोडासा ऋतू बदल, हवा बदल झाला तर निश्चितच तो अंगामध्ये कणकण, हातपाय दुखणे असे लक्षणं दिसतात। आणि त्याच्यावर हे एक चमत्कारिक उपयोग हा ग्रंथात आलेला आहे आणि फार सुंदर अशी ही वनस्पती। हिचे जर पानं बघत असाल तर एकदम हिरवेगार असे पानं असतात आणि विशेष म्हणजे हिचे जे फुलं असतात ते पांढऱ्या कलरचे असतात आणि याच्यामध्ये असे याच्या बियाच्या जे आतमध्ये जे फळं असे खालच्या दिशेने आलेले त्याच्यामध्ये छोटे छोटे असे फळं असतात जे काळ्या कलरचे असतात आणि त्याचं नंतर मग हे फुलात रूपांतर झालं की मग नंतर त्याच्यामध्ये एक प्रकारचं बी तयार होतं आणि बी तयार झालं की त्या बियाचा उपयोगही खूप चांगल्या पद्धतीने होतो। जर शरीरामध्ये वारंवार इम्युन सिस्टम जर तुमचं लॉस असेल आणि इम्युन सिस्टम जर लॉस असल्यामुळे जर अन्य कोणते आजार आहेत, म्हणजे जर वारंवार जीर्ण प्रतिशाय आहे, प्रतिशाय म्हणजे वारंवार लोकांना सर्दी होणं किंवा नाकातनं 15 ते 20 शिंका येणं किंवा 100पर्यंतही शिंका येतात, अशा रुग्णासाठी ही उत्तम चमत्कारिक वनस्पती आहे। आणि डोळ्याचा जर विचार केला तर या वनस्पतीमुळे जे रेटिनाचे जे संदर्भातले जे आजार आहेत, जेणेकरून जे PP, शुगर ह्या जर रुग्णांना 15-20 वर्षापासून सतत राहत असेल, त्यांच्या गोळ्या खात असतील तर त्याचा परिणामही दृष्टीवर होतो आणि दृष्टीवर झाल्याच्या नंतर जो डोळ्याचा पडदा असतो त्याला रेटिना म्हणतो आपण, त्या रेटिनामध्ये सूज यायला लागतं आणि नंतर हळूहळू रुग्णाची जवळची किंवा लांबची दृष्टी ही कमी होते। अशा म्हणजे एक असाध्य आणि कष्टसाध्य आजार म्हणजे रेटिनाचे आजार असतात, त्याच्यामुळे रुग्णाला कायम स्वरूपाचं अंधत्व येऊ शकतं। त्यासाठी उत्तम पर्याय आणि उत्तम औषधी म्हणजे ही अधपुष्पी। आणि मी सुरुवातीलाच सांगितलं, कॅन्सर हा जगामध्ये खूप मोठं वास्तव्य तयार करत आहे। अशाही दुर्मिळ म्हणजे वनस्पत्या आहेत की जेणेकरून कॅन्सरला सुद्धा हरवू शकतात, अशीच एक वनस्पती। आणि हिचा एक सुंदर उपयोग म्हणजे ज्या बोन मॅरोमधला जो कॅन्सर असतो, लिव्हरचा कॅन्सर असतो किंवा आतड्यातला कॅन्सर असतो, अशा ठिकाणच्या आजारासाठी ही उत्तम वनस्पती आहे। आणि ज्याचं हृदयाचं बल झालं, छातीमध्ये धडधड होणं, लपलप होणं किंवा सांध्यामधल्या वेदना असतात आणि सतत खोकला असतो, अशा ठिकाणी ही उत्तम एक वनस्पती ठरवू शकते। आणि हिचा जर दोष भेदानुसार, गुणकर्मानुसार जर उपयोग केला तर बरेच काही असे आजार आहेत की याच्यावर याचा उपयोग होतो। नमस्कार।